Hello everybody. Good morning. Welcome to the house of. Cliff Ali. So today is Saturday and आम्ही ऑलरेडी थोडंसं टायर्ड फील दिसत असेल तुम्हाला कारण येस्टरडे नाईट फ्रायडे नाईट आम्ही खूप काम केलं. वी डिड अ लॉट ऑफ पॅकिंग. सगळं सामान पॅक केलं. ऑलमोस्ट 90% सामान पॅक केलं आम्ही. 90%. मेन जी राहिली ती वॉशिंग मशीन and all the vessels, all the cooking vessels, किचनचं सामान. किचनचं सामान. बाकी एव्हरीथिंग इज पॅक. क्लोथ्स, ग्रोसरीज, नॉट ग्रोसरीज म्हणजे नॉर्मल जे आपले कुकिंगचे डबे असतात. बेड पण डिसमेंटल केले, फक्त पॅक करायचंय. टीव्ही, वर्किंग बोर्ड, वर्किंग सेटअप अँड मॉनिटर्स अँड एव्हरीथिंग आर पॅक. टुडे इज गोइंग टू बी नॉट अ बिग व्हिडिओ, नॉट अ शॉर्ट व्हिडिओ, नॉर्मल व्हिडिओ. आम्ही तुम्हाला आपलं आम्ही ट्राय करू ऍक्च्युअली. आम्ही जेवढं दाखवता येईल आम्हाला, म्हणजे आम्हाला ट्राय टू शो यू सम पार्ट्स ऑफ शिफ्टिंग, हाऊ वी आर डुईंग. घर खूप पांगलेलं आहे. घर इज अ मेस. दाखवतो आम्ही तुम्हाला. घर पण दाखवतो आम्ही तुम्हाला. लिटरली अ मेस. अँड बट या इट्स फाईन. वी आर ऑल्सो happy that now whatever we do is the last time and we go to our own house and then we never go out of it and it's forever a house. So खूप बरं वाटते हे फिलिंग. अँड आता आम्ही ब्रेकफास्ट करू कारण द मुव्हर्स अँड पॅकर्स 2:30, 3 o'clock पर्यंत येऊ. त्याच्या आधी वी आर प्लॅनिंग टू ॲटलिस्ट फिनिश वॉट आवर पर्सनल पॅकिंग इज. सगळं पॅकिंग करू. अ लिटल बिट ऑफ क्लिनिंगनेस अँड मेक शुअर दॅट वी आर नॉट फॉरगेटिंग एनिथिंग. सगळं सेफली जावं. काउंट ऑल द बॉक्सेस अँड मेक शुअर एव्हरीथिंग इज गुड. सो आता आम्ही ब्रेकफास्ट करू आधी कारण वी नीड टू हॅव ब्रेकफास्ट. सो ब्रेकफास्टला सिम्पल चहा, croissants and spinach rolls. This is the only breakfast we're going to have. Good heavy breakfast, so we are there full for the day. Mug in the day if you're hungry, we get some Subway or something. ऍक्च्युली आम्ही विचार केला होता आम्ही काहीतरी बनवू, बट आम्ही काल सगळं कुठे कुठे पॅक केलं आम्हाला आठवतही नाही. म्हणून आम्ही आता विचार केला की बाहेरूनच काहीतरी आणू आणि जस्ट क्विकली फिनिश इट अप. So guys, let's go to the breakfast and तुम्हाला in the meantime Vishali will show you the state of the house कसं आहे. So तुम्ही ते बघा and एन्जॉय. तर गाईज इथे आम्ही आता एका डब्यामध्ये आमचे शूज पॅक केलेले आहे. तरी तुम्हाला दिसू शकता की आमचे काही शूज बाकी आहे कारण क्लिफर्डचे कमी शूज आहे पण माझ्याकडे खूप शूज आहेत. तर ते एका बॉक्समध्ये फिक्स नाही झाले. त्यानंतर इथे तुम्हाला सगळीकडे कचरा दिसेल. येस, इट्स बॉक्सेस अँड स्टील बिफोर वी गो वी विल क्लीन एव्हरीथिंग. आणि अजून आमचं हे पण पॅक करायचं बाकी आहे. आणि देन काल आम्ही खूप सारे TV पॅक केला ॲक्च्युली आम्ही, मोस्ट इम्पॉर्टंट. आणि त्यानंतर आमच्याकडे छोटासा AC पण आहे. तर AC पॅक केला आणि बाकी किचन स्टफ अँड कपडे हे सगळं आम्ही घेऊन जाणार आहे. हा काउच पण आम्ही नेणार आहे. ही चेअर पण नेणार आहे. हे आम्ही सोल्ड केलं आहे डायनिंग टेबल बिकॉज आमच्या ऑलरेडी घरामध्ये डायनिंग टेबल आहे. आणि तुम्हाला आज बाहेरचं वेदर दाखवते. ॲक्च्युली वेदरसुद्धा खूप थंड आणि पूर्ण धुकं आहे अजून. तर चला बेडरूममध्ये बघूया. आणि क्लिफर्ड इथे बनवतो आहे कॉफी आमच्यासाठी. आणि हा आहे आमचा ब्रेकफास्ट, क्रॉसॉन. सो तुम्ही खाली बघू शकता की किती कचरा पडलेलं आहे. आता आम्ही हे सगळं पॅक करणार आहे बिकॉज मूवर्स अँड पॅकर अराउंड 3 येणार. त्याच्या आधी आम्हाला सगळं पॅक करून ठेवायचं आहे. त्यानंतर हा TV पॅक केला. ॲक्च्युली वर्क फ्रॉम होम सेटअपचा आता आम्ही वरचा बोर्ड काढणार आणि खालचं तसंच घेऊन जाणार बिकॉज आम्ही जर सगळं डिसमेंटल केलं तर आमच्यासाठी नंतर फार कठीण होईल सगळं परत अरेंज करायला. आणि त्यानंतर बेड डिसमेंटल करायचं आहे. बेड डिसमेंटल पूर्ण नाही केला कारण काल आम्ही बेड डिसमेंटल करत होतो आणि नंतर रिअलाइज केलं की येस वी नीड ॲलन की. आणि आम्ही ॲलन की सुद्धा पॅक केलेली आहे. ऑलरेडी इट्स लाईक डीप कोणतं पॅक बॉक्समध्ये पॅक होतं लाईक शिट आय डोंट हॅव ॲलन की. मग लिटरली आम्ही आमच्या सर्व्हिस रूम आहे पूर्ण अपार्टमेंट्समध्ये सगळ्यांच्या, तिकडनं जाऊन एक ॲलन कीचा सेट बोरो केलाय. सो आता फायनल हे डिसमेंटल करणार आहे. हे बेड आम्ही मोस्टली नाही घेऊन जाणार होतो. इट वॉज जस्ट गोइंग टू बी लाईक जस्ट गिव्ह इट आउट कारण त्या घरात वी हॅव बॉट ऑल बेड्स, एव्हरीथिंग फुल फर्निश्ड घर आहे ते. बट वी थॉट लाईक ओके दिस इज अ बेड दॅट वॉज देअर हिअर सिन्स लॉंग, लेट्स जस्ट टेक इट ओव्हर देअर आणि विल जस्ट अकोमोडेट इन कोणत्या तरी बेडरूम. लाईक देअर आर अदर बेडरूम्स इन दॅट रूम सो वी कॅन जस्ट यूज इट एनिवेअर. या जर नाही झालं तर वी विल जस्ट गिव्ह इट आउट टू समबडी. लेट्स सी. येस. आणि इथे
आम्ही कबर्ड पण पूर्ण खाली केलेले आहे. तर येस, आय थिंक ऑलमोस्ट आमचे फक्त बेड आणि वर्क फ्रॉम होम सेटअप सोडला तर आमचं बऱ्यापैकी पॅकिंग झालेलं आहे. आता मेन भांडण आहे ना. ओके, लेट्स हॅव ब्रेकफास्ट. तर गाईस, आम्ही आता सगळे भांडे क्लीन केलेले आहे आणि यामध्ये पण खूप सारे भांडे आहेत जे आम्ही आता लास्टला एकदम ड्राय झाले की पॅक करू. आणि क्लिफर्ड करतो आहे बेड डिसमेंटल. गाईस, सो बेड डिस्पेंडल करतोय आणि मला खरं सांगतो, यू शुड बाय दिस थिंग गाईस. दिस इज लाईक अ स्क्रू ड्रायव्हर बट मोठा आहे. सो तुम्ही ह्याच्यात टाईट पण करू शकता, लूज पण करू शकता. असं डिरेक्शन आणि याने खूप जास्त इझी खूप होतं. हेल्पफुल आहे. rather than doing this, it's just put it finished. I can show you how easy it is. Come here. हे बघा, मला आता हा स्क्रू खोलायचा आहे. खूप डिफिकल्ट असणार आहे. जस्ट पुट इट हिअर इनसाइड. डन. इझी पीसी. नेक्स्ट आम्ही आता आमचा वर्क फ्रॉम होम सेटअपला डिसमेंटल करू. करून तुम्ही बघू शकता. इट्स व्हेरी इझी. फक्त असं मला बसायला लागेल. शिवाजी द बॉस सारखं. आणि आता हे घ्यायचं इकडं आणि ह्याला म्हणता पोपट होणार. आणि चालूच नाही होते. नाही, ट्राईड. डन. तर गाईज, आमचा बेड डिसमेंटल झालेला आहे. वर्क फ्रॉम होम. तुम्हाला खरं माहितीये का, मला टूल किट्स खूप आवडतात. मी घेणार आहे, खूप मोठा टूल किट घेणार आहे, विच इज एक्सपेन्सिव्ह बट इट हॅज ईच अँड एव्हरीथिंग. मला फक्त वृषालीला. आणि आमच्या नव्या घरामध्ये पण बॅकयार्ड मध्ये खूप मोठी स्टोर रूम आहे. तर आम्ही तिथे काहीतरी असं आमचं छोटंसं वर्कशॉप बनवणार आहे. मी काय करणार माहितीये का, मी घेणार आहे एक खूप सेकंड हँड बाईक, म्हणजे रस्टिक ओल्ड बाईक. And I'm going to build that bike in that garage. This is my dream, which I will do it, guys. Yes, not this year, but slowly we will do everything. Maybe this year, I don't know. आणि झालेला आहे बेड रेडी. तर गाईस, क्लिफर्ड इथे थकून आता पाणी पितो आहे. ॲक्च्युली आम्ही खूप थकलो आहे. किती वेळेचं आम्ही काही पॅक करू लागलो आहे. मी करतोय, तू नाही करतोय. Just for information. काय बोललास तू? तू नाही करते guys. तू नुसतं इकडे तिकडे उड्या मारायला लागले. तू उड्या मारते इकडे तिकडे. आणि बाळू, आपण असं करू, बाळू तसं करू, तसं नवीन करतो. हे साफ खोट आहे. मी पण मदत करते आहे. राहू दे. So guys, अजून काही क्षणी ह्या घरात and I'll be moving out. Luckily आम्ही एवढा मोठा वॉर्डरोब घेतला होता. We'll be just selling it out. It's already sold actually, and yeah, it's a good big wardrobe that we actually liked. And now नवीन घरात खूप मोठे वॉर्डरोब्स घेतलेत, खूप मोठे, अनवॉन्टेडली. आणि क्लिफर्ड आता थोड्या वेळापूर्वी जे पण बोलला ना की मी त्याला मदत करत नाहीये, हे पूर्णपणे खोटं आहे. हा, राहू द्या. तुम्हाला बघेल कोण किती थकले, कोण नुसतं टावाळ्या मारायला वेगळे तिकडे. सो गाईज, तुम्हाला आता एक दृश्य दाखवतो मी, ज्यात तुम्हाला लिटरली वृषाली काम करताना दिसेल. मी करते काम. बघा आता तुम्हाला या व्हिडिओ मध्ये कळेल की क्लिफर्ड साफ खोटं बोलत होता. मी आता सगळे किचनचे 2 बॉक्सेस, सगळे क्रॉकरी, सगळे हे भरले बॉक्स, आणि एअर फ्रायरचं बॉक्स आणायला गेलो. तेवढ्यात दिसलं मला, ओ समबडी इज वर्किंग. किती भारी. सो आता ऑलमोस्ट झालंय बट स्टील खूप घाण आहे घर. आपल्याला खूप सामान डिस्ट्रॉय पण करायचं आहे. सो वी आर गोइंग आउट. आम्हाला दोघांना आश्चर्य वाटते की आम्ही एका वर्षामध्ये किती सगळं सामान घेतलंय आपण. लाईक लिटरली सगळं घेतलंय, लाईक ईच अँड एव्हरीथिंग. सो आता नवीन घरात न्यू जर्नी. लेट्स सी हाऊ इट गोज. लेट्स गो. हॅलो. किती थकलेला वाटतोय ना हा. हो, खूप. पण काहीच काम नाही केलेलं, सगळं काम मी केलेलं आहे. हो, खरं. या हँड्सला कट पडले ते बॉक्सेसमुळे. यू कॅन सी ब्लड अँड ऑल कमिंग आउट. कळत नाही, लाईक वेन यू आर डुईंग लॉट ऑफ बॉक्स पॅकिंग ना, ते असं हे करताना यू डोंट अंडरस्टँड वेन हँड्स आर कट. आणि मी आता बसून मला असं काय खूप असं बर्न व्हायला लागलं. आय एम गोइंग टू सी की इथं कट झालंय, इथं कट झालंय, हा मध्ये कट पडला. लाईक इट्स फाईन. ओके, वी नॉट शुगर. ओके व्हॉट यू वर सेइंग, सॉरी. हा, तर आता आम्ही तुम्हाला दाखवतो आमचे पॅक झालेले बॉक्सेस. हो, आम्ही सगळे बॉक्सेस पॅक केले, एकत्र ठेवलेत. अँड मधी एक तुम्हाला दिसेल एक खूप मला मध्ये असते ते. हा, व्हॉट एव्हर, तिथं मला एक खूप
अनोईंग थिंग आहे, जे गादी आहे आमची मोठी, एवढी जड गादी आहे ती, ते बेडरूम मध्ये येतं, इथे ठेवलं की ते असं पडतं तसं पडतं असं पडतं तसं पडतं. आम्ही तिला इकडनं तिकडे इकडे आणतोय. हो, कारण आता आम्ही तुम्हाला जे दाखवणार आहे ते सगळं मूव्ह आउट होणार आहे, म्हणजे विथ अस. सो वी विल शो यू दॅट. सो इफ यू कम, लेट्स शो यू दॅट. येस. So guys, this is finally it. Everything that we are going to take. The armrest, sofa, couch. ही गादी जी मला इरिटेट होते खूप. कशी करते ती गादी? ती अशी पडते, असं ठेवलं की अशी पडते. Just here and there. And खूप खाली का बैंगन आहे ती गादी. हा, whatever. खूप बॅग्स आहेत. आणि फायनली यामध्ये आम्ही सगळं किचनचं सामान पॅक केलं. क्रॉकरी आहे, किचनचं सामान आहे, टीव्ही, एसी, पोर्टेबल एसी, मॉनिटर्स, हे पण घेऊन जाणार आहे, टीव्ही युनिट. अँड आतमध्ये बेडरूम मध्ये बेड इज रॅप्ड. आणि फायनली तुम्हाला दिसेल आम्ही हे खाली केलेलं आहे. आणि आता खूप कचरा जे आम्हाला डिस्पोज करायचा आहे. इथं आपलं एअर फ्रायर आणि आपलं इडली पात्र, जे आम्ही एका टाइमला 100 इडली बनवून खातो. सो इडली पात्र ऑल्सो इज पॅक्ड. अँड आय थिंक वी आर रेडी नाव. आता आम्ही मोस्टली असं प्लॅन केलं की जे पसारा दिसतोय, विल पुट इट टुगेदर, बाइंड इट अँड डिस्ट्रॉय इट, सो दॅट थोडं ॲटलीस्ट साफ होऊ. सो वेन वी कम नेक्स्ट वीक, वेन वी गेट समबडी टू क्लीन, जास्त मोठं नाही होईल क्लीन करायला. आणि वातावरण पण परत थंड झालं आहे, ऊन गेलेलं आहे. हो, ऊन गेलेलं आहे. ॲज युजल इट्स नेदरलँड, सो यू डोंट एक्सपेक्ट अ गुड वेदर. तुम्हाला आता आमच्या फ्युचर व्हिडिओज मध्ये कळेलच. हो, की फ्युचर व्हिडिओ मध्ये ना आमचा खूप भारी व्ह्यू दिसेल तुम्हाला कळून जाईल. Yes. मी अजून घर नाही बघितलं, सो खूप असं स्टे ट्यून्ड फॉर दॅट नेक्स्ट कमिंग व्लॉग्स, जे आम्ही नवीन घरात तुम्हाला ऍक्च्युअली हाऊस टूर देऊ. खूप मोठा व्हिडिओ असणार आहे तो, कारण घर मोठं आहे, सो वेळ लागेल हाऊस टूर द्यायला. सो या, स्टिल स्टे ट्यून्ड. अँड वी विल स्टिल शो यू ऑल आम्ही कसे मूव्ह आउट करतोय अँड ऑल दॅट स्टफ. सो लेट्स गो. सो गाईज, फायनली एवढा कचरा डिस्पोज करायचा आपल्याला. तुम्हाला कचरा दाखवतो आम्ही. दिस इज ऑल ड्राय कचरा. इकडे तुम्ही नेदरलँड्समध्ये वेट आणि हे मिक्स नाही करू शकत, सो यू शुड डिस्पोज द बॉक्सेस. अँड ऑल्सो मेक शुअर की तुमच्या कोणत्याही बॉक्सवर तुमचं नाव, ॲड्रेस नसावं. सो नाहीतर तुमच्या घरी खूप मोठा फाईन येऊ शकतो. सो मेक शुअर यू आर डिस्पोजिंग एव्हरीथिंग इन अ राईट वे अँड डोंट यूज मच प्लास्टिक. दिस इज ऑल युजेबल प्लास्टिक, सो डोंट यूज मच प्लास्टिक ऑल्सो. सो लेट्स गो. Hey guys, so we are back. Packing झाली, सगळे झाले. We are waiting for movers and packers to come. आणि ते म्हणतात त्यांना डिले होणार आहे. त्यांचं काहीतरी कुठेतरी दुसऱ्या शिफ्टिंगमध्ये वेळ लागला अँड वी वर हंग्री, सो वी प्लॅन टू गेट अ पिझ्झा, बट दॅन वी सेड नको पिझ्झा आम्ही रात्री खाऊ. वी प्लॅन टू गेट समथिंग इंडियन फूड, बट इंडियन फूड इज नॉट गेटिंग डिलिवर्ड. सो द बेस्ट थिंग दॅट वी कुड डू इज कम टू सबवे. आणि आम्ही दोघांनी आता वेज सबवे घेतले. यू कॅन स्टुडंट वेज सबवे. तर आपण हे सबवे खाऊ आणि अजून भूक लागली तर अजून सबवे घेऊ. नाही खाऊ, तेवढंच एवढंच खाऊ. देन वी विल गो बॅक होम अँड वेट फॉर देम. अँड वी होप गाईज, फिंगर क्रॉस, वी होप दॅट दे कम सून टुडे. And we hope that they will not cancel it. Cancel the transit. If it's cancelled, then I'm going to be very furious with them. Then you'll see a different Clifford talking to them. But ते आम्ही तुम्हाला व्हिडिओ मध्ये मी नाही दाखवणार. कारण it's very bad then. But yeah, let's hope for the best and make sure they come soon. So the fate is back. जिसका डर था वही हुआ. Oh, nonsense. Movers and packers ने cancel केलं last moment ला. They said like no, it's going to be late. आता caller त्यांचं, they're like we'll come in under 1 hour, and I'm like no, now we're not in the mood to do it because it's already late. And we had a good arguments, but still at last I said no, let's just give it out and let's see. Maybe tomorrow, Day after tomorrow or day after. Now आम्ही चाललो, एक नवीन Movers and Packers आहे जवळ. Go and inquire maybe and see what they say, or else we do it on Monday or Tuesday. Then yes. मेन इश्यू काय माहितीये का आम्हाला, कन्सर्न दॅट सगळं पॅक्ड आहे. त्याला आता तुम्हाला दिसू शकतं, मी पण टोपी नाही, मला घरात जेही दिसलं आम्ही ते लावून फिरतोय. कारण and it's very annoying. Like तुम्ही सकाळपासून कोणाची वाट बघताय आणि लास्ट मोमेंटला त्यांनी कॅन्सल केलं. या फॉर शुअर आय एम गोइंग टू राईट रिअली बॅड रिव्ह्यूज अबाउट इट अँड आय एम गोइंग टू कंप्लेन अबाउट इट. बट या, अजून आपण जास्त काही करू नाही शकत. सो नाव वी आर वॉकिंग, planning to take a rented bike check
go to the new rental company and ask them if it's possible tomorrow. Maybe we have to pay some money extra, that's fine. Yeah. But let's see how it goes and Stay tuned. Stay tuned. Dinner I think पण आम्ही आपण तुम्हाला- बाहेरच करू. आणि आय थिंक आम्ही तुम्हाला आता आम्ही मुव्हिंग कशी केली एक्झॅक्टली ते नेक्स्ट पार्ट मध्ये दाखवू. Yes. तर स्टे ट्यून फॉर पार्ट 2. नाही पार्ट 2 नाही, आपण याच कंटिन्यू करू. ओके आताच Let's see. कंटिन्यू करू जर Let's see. जमलं Let's see. तर, Okay. नाहीतर स्टे ट्यून Okay. फॉर पार्ट 2. See you. Bye. खूप थंडी आहे, खूप थंडी. आणि खूप थंडी पडली अचानक. It's like 3 degrees suddenly. I don't know why. बाय. Bye.